तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरनं जोरदार राजकारण सुरू झालंय। आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता। त्यातच जरांगेंच्या उपोषणाला अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिला। तर आझाद मैदानात मनोज जरांगेंना राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार येऊन भेटले। विशेष म्हणजे सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा जरांगेंच्या मंचावरती बघायला मिळाले। तर काल रात्री भाजप आमदार सुरेश धस हे देखील जरांगेंना भेटले। मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय। रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार, मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत। अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना। तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे। जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत। आणि आरक्षण हा विषय नाहीये। माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। तर या सगळ्या बातम्यांचं या बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते। लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये तुमच्यासोबत असतील माझ्या सहकारी सुवर्णा।